कोणताही तयार मसाला न वापरता घरच्या मसाल्यामध्ये पटकन होणारी अशी ग्रेव्हीतली छानशी ना पनीरची भाजी पाहूया. तर त्याआधी मी सुजाता किचन मेनूजमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत करते. रेसिपीला सुरुवात करूया. पनीरची भाजी बनवण्यासाठी या ठिकाणी मी पनीर घेतलं आहे. साधारण अर्धा पाव 125 ग्रॅम इतकं घेतलं. त्याचे छोटे छोटे तुकडे केले. तर हे सुरुवातीला ना तेलामध्ये तळून घेऊ. तेल चमचाभर गरम केलं आहे. यामध्ये पनीरचे तुकडे घालून घेते आणि जरा वेळ परतवून घेतलेत. पाहू शकता हलकासा रंग बदलला म्हणजे बाजूला काढून घेऊ. तर सुरुवातीला मी पनीर तळून घेतलं होतं किंवा याऐवजी मसाला परतवून घेतला म्हणजे चालेल, किंवा मसाला परतवून नंतर त्याच तेलामध्ये पनीरचे तुकडे जे आहेत ना ते तळून घेतले म्हणजे चालेल. म्हणजे पनीरचा जो स्वाद आहे ना तो मसाल्यामध्ये उतरणार नाही. यासाठी सुरुवातीला मसाले भाजून घ्यायचे. तर आता मी पनीर बाजूला काढून घेतलं होतं आणि आता मसाले भाजून घेऊ. तर कांदा घेतला एक मोठा बारीक चिरून, एक टोमॅटो घेतला आहे, कोथिंबीर, काजू घेतला आहे काही अख्खा, खडे मसाले, लसूण, आलं आणि थोडंसं खोबरं घेतलं आहे. तर खोबरं अगदीच ऑप्शनल आहे किंवा अगदी थोडं घेतलं तरी चालणार आहे. आता पनीर तळून घेतलं होतं तर त्याच तेलामध्ये मी कांदा घातला आहे. तर कांदा मोठा मोठा चिरून घेतला आहे. मसाला बनवून घ्यायचा आहे. यासाठी कांदा सुरुवातीला जरा वेळ परतवून घेऊ. कांदा थोडा होत येतो आहे म्हणजे यामध्ये टोमॅटो, बाकीचे मसाले घालून घेऊ. खडे मसाले मी थोडेच घेतले आहेत. तर असतील तर तमालपत्र घ्यायचं आहे थोडं, 1-2 दालचिनी, मोठी वेलची असेल तर घ्यायची. तर कांदा थोडासा होत आला म्हणजे यामध्ये ना टोमॅटो, कोथिंबीर पूर्ण एकत्रच घालून घेऊ. तर काजू घेतलेत 7 ते 8 काजू भिजवून घेतल्या म्हणजे ना खूप छान अशी ग्रेव्ही तयार होते. किंवा अगदीच घाईगडबडीमध्ये न भिजवून घेता अख्ख्या अशा घातल्या तरीसुद्धा चालणार आहे. तर मी न भिजवता अशाच काजू घेतल्या होत्या. खोबरं, कोथिंबीर, टोमॅटो, काजू, आलं, लसूण, 3 ते 4 खडे मसाले आहेत ते सुद्धा घातलेत मी आणि परतवून घेऊ. चांगले आपल्याला मसाले परतवून घ्यायचेत, अगदी मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचेत. तर हे संपूर्ण मसाले अगदी छान असे आपल्याला शिजवून भाजून चांगले ना गार करून मिक्सरला वाटण करायचं. म्हणजे पुन्हा आपल्याला फोडणी बनवताना भाजीसाठी हे मसाले खूप वेळ भाजायची गरज नाही. हा मसाला वापरून आपण कोणतीही ग्रेव्हीतली भाजी छान अशी बनवू शकतो. यासाठी ना पनीर तळलेल्या तेलामध्ये न परतता सुरुवातीलाच मसाले परतवून घ्यायचे तेलामध्ये आणि नंतर त्याच राहिलेल्या तेलामध्ये किंवा थोडंसं तेल घालून नंतर पनीर परतवून घ्यायचं. म्हणजे पनीरचा स्वाद आहे तो या मसाल्यामध्ये उतरू नये यासाठी. तर पाहू शकता मस्त असे झाकण ठेवून अधेमध्ये परतवून 5 ते 6 मिनटं मी संपूर्ण मसाला चांगला मऊ होईपर्यंत शिजवून घेतला आहे. आता बाजूला काढून घेते, थोडंसं पसरवून घेते आणि गार करून मिक्सरला बारीक असं याचं वाटण करून घेऊ, पेस्ट बनवून घेऊ. एक मोठा टोमॅटो, एक कांदा असं आपलं हे वाटण घरच्या साहित्यातलं, कोणताही तयार वगैरे मसाला न वापरता अगदी छान असंच होतं. तर तुम्हीसुद्धा अगदीच पहिल्यांदा बनवत असाल किंवा या पद्धतीने कधी बनवत नसाल तर नक्की बनवू पहा. तुम्हालासुद्धा ही ग्रेव्हीतली पनीरची साधी सोपी घरच्या साहित्यातली भाजी नक्कीच आवडणार. काजू यामध्ये नक्की वापरायचे आहेत. वाटण तयार करून झालं आहे. तर पुन्हा फोडणीसाठी कढईमध्ये मी 1 मोठा चमचा तेल घेतले. तेल गरम झालं म्हणजे तयार वाटण संपूर्ण घालून घेते मी. तर साधारण 125 ग्रॅम पनीरसाठी ना या ठिकाणी इतका तयार मसाला अगदी बरोबर ग्रेव्हीतली छानशी अशी भाजी बनली होती. तर मी संपूर्ण वाटण घालून घेतले आणि जरा वेळ परतवून घेते तेलामध्ये. सुरुवातीलाच आपण संपूर्ण मसाले छान असे भाजून घेतले तर खूप जास्त काही परतवून घ्यायची गरज नाही. तर यामध्ये ना मसाले घालून घेऊ. लाल तिखट, तर या ठिकाणी मालवणी मसाला वापरला होता मी 1 चमचावर. तर आवडीनुसार आपल्याला भाजी कशी हवी, तिखट हवी, मीडियम हवी त्यानुसार घालायचे. मी साधारण 1 ते सव्वा टीस्पून इतकं मालवणी लाल तिखट घातलं आहे. थोडीशी चिमूटभर हळदसुद्धा घालते. तर यामध्ये आपण आवडीनुसार मसालेसुद्धा घालू शकतो. थोडीशी कसुरी मेथी घातली तरीसुद्धा चालणार आहे. तर आता यामध्ये थोडंसं गरम मी एका बाजूला करायला ठेवलं होतं ते पाणी घालून घेते म्हणजे मसाले व्यवस्थित छान असे शिजले जातील. तर आपल्याला ग्रेव्ही कशी हवी त्यानुसार ना पाणी घालून मस्त असे मसाले शिजवून घ्यायचे. त्यामध्ये आता घालूया आपण तळून घेतलेलं पनीर. तर मी पाणी गरम करायला ठेवलं होतं. तर आपल्याला एक ग्रेव्हीमध्ये
पातळ अशीच भाजी बनवायची आहे. तर पाणी घालून घेते आणि जरा वेळ झाकण ठेवलं होतं म्हणजे उकळी येईल मसाल्यांना, यासाठी पाहू शकता. पटकन एक छानशी उकळी आली तर कसुरी मेथी घालून घेते 1 चमचाभर आणि परतवून घेते. आता यामध्ये तळलेले तेलामध्ये परतलेले पनीरचे तुकडेसुद्धा घालून घेते. तर पनीर शिजायला अगदीच कमी वेळ लागतो. आणि हिरवा वाटाणा, ताजा हिरवा वाटाणा मी एका बाजूला शिजवून घेतला होता, तो सुद्धा घालून घेते. तर असेल तर घालायचं, नसला तरी नाही घातला तरीसुद्धा चालणार आहे. तर यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालून घेऊ आणि यामध्ये 1 चमचाभर ना बटर घालायचं आहे. तर 1 ते 2 चमचे या ठिकाणी मी बटर घातलं होतं. चवीनुसार मीठ आणि एक अर्धा टीस्पून साखरसुद्धा घालून आपल्याला मस्त असे शिजवून घ्यायचं आहे. 1-2 ते मिनटं उकळी काढून घ्यायची. पाणी गरम वापरायचं आहे आपल्याला ग्रेव्हीनुसार, ग्रेव्ही कशी हवी, अगदीच पातळ घट्ट हवी त्यानुसार. तर गार झाल्यानंतरही आपली भाजी ना थोडीशी घट्ट होते, यासाठी सुरुवातीलाच थोडीशी अशी पातळ बनवून घ्यायची. तर पाहू शकता या ठिकाणी मी बटर घातलं होतं आणि झाकण ठेवून एक थोडीशी उकळी म्हणजे मिनिटभर ठेवलं होतं. आणि यामध्ये शेवटी चवीनुसार मीठ, थोडीशी साखर, वरून थोडीशी कोथिंबीर घालून या ठिकाणी थोडंसं 2 ते 3 मिनटं झाकण ठेवून परतवून या ठिकाणी आपली पटकन होणारी घरच्या साहित्यातली, घरच्या मसाल्यातली, घरच्या वाटणातली ना पनीरची भाजी बनवून तयार झाली. तर अगदी छान अशी ही भाजी बनली जाते. लहानांपासून मोठ्यांना आवडेल अशीच भाजी बनली जाते. कोणताही तयार मसाला न वापरता घरच्या साहित्यात अशी भाजी चवीलासुद्धा तितकी छान होते. तर हिरवा वाटाणासुद्धा घातला आणि खूप छान अशी बटर मटर पनीर भाजी आपली बनवून तयार झाली. तर यामध्ये आपण हिरवा वाटाणा मटार वापरला आहे किंवा याऐवजी ना भाज्या आवडीनुसार घातल्या म्हणजे आपली मिक्स पनीर व्हेजसुद्धा बनवून तयार होते. तर सर्विंग बाउलमध्ये मी काढून घेते. पाहू शकता किती मस्त अशी कलरसुद्धा अगदी सुंदर आला होता. आणि बाजूला काढून घेते सर्विंग बाउलमध्ये. तर अगदी तुम्ही पहिल्यांदा जरी बनवत असाल ना तरी परफेक्ट जमेल आणि नक्कीच आवडेल अशी जी भाजी बनली जाते. तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने नक्की बनवून पहा. तुम्हीसुद्धा पनीरची भाजी अशीच बनवता का ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अगदी आपली चपाती, भाकरी कोणतीही किंवा रोटी, नानसोबत खाण्यासाठी छानशी अशी जी भाजी बनली जाते. आणि तयार वाटणामध्ये पाहू शकता मस्त अशी भाजी आपली बनवून तयार झाली. तर वरून थोडीशी सजावटीसाठी मी कोथिंबीर लावली होती आणि छान अशी आपली ग्रेव्हीतली, घरच्या वाटणातली पनीरची भाजी बनवून तयार झाली. तर नेहमीच तयार मसाला न वापरता घरच्या मसाल्यामध्ये ना ही भाजी आपण बनवू शकतो. चपाती, भाकरीसोबत खाण्यासाठी, डब्यांसाठी, मुलांना आवडणारी, लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांनाच आवडणारी अशी भाजी बनवून तयार झाली. तर तुम्हीसुद्धा ही भाजी नक्की ट्राय करा. तर पुन्हा भेटूया मस्त अशा नवीन रेसिपीसोबत. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.